जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। अंजुमन फरोगे तालीम ट्रस्ट संचालित अंजुमन प्रायमरी स्कूल संगमनेर या शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदी ॲडव्होकेट नईम सलाउद्दीन इनामदार तर सेक्रेटरीपदी पठाण युसुफ खान अहमद खान यांची एकमताने निवड। अंजुमन फरोगे तालीम ट्रस्ट संचालित अंजुमन प्रायमरी स्कूल संगमनेर या शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदी संगमनेर शहरातील नामवंत वकील ॲडव्होकेट श्री नईम सलाउद्दीन इनामदार तर सेक्रेटरीपदी श्री पठाण युसुफ खान अहमद खान यांची एकमताने निवड करण्यात आली। सदर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड आज सोमवार दिनांक 5/5/2025 रोजी सकाळी अंजुमन प्रायमरी स्कूल येथे विश्वस्त मंडळाच्या झालेल्या सभेत करण्यात आली व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अंजुमन प्रायमरी स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षिका काजी मेहर जबीन एजाज हे त्यांचे पती खतीव रियाज कमरुद्दीन यांच्यासह पवित्र हज यात्रेसाठी जात असल्याने त्यांचाही संस्थेचे सर्व ट्रस्टी व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व त्यांचे प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावे अशी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा दिली। अंजुमन फरोगे तालीमचे ट्रस्टी शेख नजीर ताज मोहम्मद, पठाण अयूब खान हुसैन खान, पठाण अजीज खान पेर खान, हाजी सय्यद असलम अहमद, शेख रिजवान हाजी अब्दुल वाहिद या सर्व ट्रस्टींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिली। अंजुमन प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री सय्यद बाबूलाल इब्राहिम तसेच अंजुमन प्रायमरी स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिले। सदर कार्यक्रमात उपस्थित असलेले अंजुमन फरोगे तालीमचे ट्रस्टचे सर्व मान्यवर ट्रस्टी तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार अंजुमन प्रायमरी स्कूलचे क्लर्क शेख मोहम्मद शकील बेरोज यांनी केले। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।